नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा विचार आपण कधीही केलेला नव्हता. नक्की असं काय झालेलं आहे, दामिनीनंच प्रियाला कसं अडकवलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटचा वापर अर्जुनने कशा पद्धतीनं केलेला आहे. म्हणजे दामिनीने प्रियाचा जो प्यादा म्हणून वापर केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की कोर्टामध्ये काय होणार, कशा पद्धतीनं प्रिया अडकली जाणार आहे. कोर्टामध्ये अर्जुनने जे युक्तिवाद केलेले आहेत ते इतके जबरदस्त आहेत की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. इतके जबरदस्त युक्तिवाद अर्जुनने केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रिया ही पूर्णपणे अडकलेली आहे. आणि त्याचबरोबर दामिनीसाठी महत्त्वाची एकच गोष्ट आहे, तिच्यासाठी या केसमधून सोडवणं हे साक्षीला सोडवणं महत्त्वाचं आहे. तिच्यासाठी मॅटर करत नाहीये की साक्षीला प्रियाला सोडवणं, कारण प्रिया ही आय विटनेस म्हणून काम करते, ती स्वतःच्या मर्जीने काम करते. त्यामुळे प्रिया कोण आहे काय आहे हे मॅटर करतच नाहीये. तिच्यासाठी हे मॅटर करते की या सगळ्या केसमधून आपण कसं सोडवायचं, तेही साक्षीला. मग याच्यामध्ये प्रिया अडकली किंवा काही झालं तर काहीही फरक पडत नाहीये तिला, हे तिने दाखवून दिलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये अडकत चाललेली आहे ती म्हणजे प्रिया. आणि फायनली अर्जुनने जे स्टेटमेंट घेतलेलं आहे, म्हणजे आता जे स्टेटमेंट आता दिले ते म्हणजे दामिनीनं दिलेलं आहे. आणि ते स्टेटमेंट असं आहे की हा जो मेसेज पाठवलेला आहे तो मेसेज तन्वी किल्लेदार म्हणजेच तन्वी सुभेदार म्हणजेच प्रिया मधुकर यांनी पाठवलेला आहे. आणि तो मेसेज त्यांनी पाठवून त्यांनी जी चूक केलेली आहे तो मेसेज त्यांनी पाठवण्याची का गरज होती, कशासाठी त्यांनी हा मेसेज पाठवलेला आहे, असे कोर्टाच्या समोर प्रश्न उभे केलेले आहेत. आणि त्या चौकशीसाठी, त्या गुन्ह्यासाठी त्यांना कोर्टाने ताब्यात घ्यावं अशा पद्धतीचं स्टेटमेंट तिनं केलेलं असतं. आणि झालं इथंच सगळ्याची माती होते आणि प्रियाची वाट लागते. अर्जुनसाठी मॅटरच करत नाहीये की प्रिया कोण आहे काय आहे, डझंट मॅटर. अर्जुनसाठी एकच मॅटर करतं की प्रिया आहे ती खोटारडी. प्रिया एकमेव खोटारडी व्यक्ती आहे. आणि प्रियाचा हा खोटारडेपणा समोर आणण्यासाठी अर्जुनला जे करावं लागणार आहे ते करायची अर्जुनची तयारी आहे. अर्जुनने खूप जबरदस्त पद्धतीनं प्रियाची वाट लावलेली आहे आणि प्रियाकडे आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आणि या सगळ्यामध्ये युक्तिवाद केलेला आहे तो म्हणजे दामिनीने. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, अर्जुन नक्की कसे युक्तिवाद करणार आहे, दामिनी काय करणार आहे, प्रिया स्वतःच्या तोंडाने कशी कबुली देणार आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर आता अर्जुन, सायली यांना आता कळलेलं आहे की प्रिया जी आहे ती दामिनीकडे गेलेली असते. दामिनीकडे तिने जाऊन चौकशी करायला तिने गेलेली आहे. म्हणजे चौकशीसाठी दामिनीनं बोलवलेलं होतं. रविराज इकडे प्रियाला सांगत होता की असं नको करूस, कारण आपण त्यांना सांगितले तुला त्रास होतो. पण प्रियाचं असं म्हणणं होतं की नाही, त्या सत्याच्या बाजूने लढत आहेत तर आपण त्यांना स्टेटमेंट देऊया, असं प्रियाचं म्हणणं होतं. आणि मग प्रिया तिथं जायला निघते. पण तिथे गेल्यानंतर एक मोठा गोंधळ होतो. दामिनीच्या लक्षात येतं की ही मुलगी खोटं बोलते, धडधडीत तिच्या बापाच्या समोरही खोटं बोलते. जराही ती घाबरत नाहीये. अगदी 2 मिनिटात प्रियाची चौकशी होते. आता प्रियाची चौकशी झालेली असते, कारण दामिनीला तिच्याकडून जे ऐकायचं आहे ते तिला ऐकायला मिळालेलं नसतं. कारण दामिनीला प्रियाकडून जे सत्य आहे ते ऐकायचं होतं, पण ते सत्य तर काही प्रियाने सांगितलेलं नाहीये. प्रियाच्या डोक्यात एवढंच आहे की तिथं काय घडलं ते सांगायचं. प्रिया मात्र धडाधड खोटं बोलत असते. ती म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं झालेलं आहे. मग दामिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. रविराजच्या मनात आता शंका निर्माण झालेली आहे. रविराज विचार करायला लागलेला आहे की हे सगळं असं का होतंय. म्हणजे सरळ एवढ्या 2 मिनिटाच्या चौकशीमध्ये कशी काय चौकशी झाली. कारण रविराजला माहिती आहे की चौकशी आय विटनेसची चौकशी घ्यायची आहे, दामिनीनं केस घेतलेली आहे. मग तरी पण असं का, हा प्रश्न रविराजला पडलेला असतो. रविराज मात्र तो विचारू लागतो. तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, आत्ता रविराज तुम्ही जे बोलत आहात त्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे. आणि ती म्हणजेच की मला रिपोर्ट आहेत माझ्याकडे, या केसचे रिपोर्ट आहेत, त्यावरून मला कळते. त्यामुळे तो म्हणलं की ताक भात हे सगळं मला ओळखता येतं, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. पण दामिनीच्या डोक्यात एक मोठा प्लॅन आहे
आणि प्रियाला पुन्हा चौकशीसाठी बोलवायचं. पण तिच्यासोबत रविराज येता कामा नये हा दामिनीचा प्लॅन असतो. आणि दामिनी लगेच महिपतला फोन करते. रविराज तिथून गेलेले असतात, पण रविराजच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली असते. रविराजला कळलेलं असतं की नक्की काहीतरी वेगळा गोंधळ आहे, म्हणून रविराज आता विचार करायला लागलेले असतात. दामिनीने स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही जाऊ शकता, कारण दामिनीला माहिती आहे की आता पुढे काय होणार आहे, आणि दामिनीने त्यांना जायला सांगितले. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही विचार करत आहेत नक्की काय, कारण अर्जुनला आता हाती पुरावा मिळालेला आहे, त्याचबरोबर कोर्टाकडून परवानगी मिळालेली आहे, ती म्हणजे की आता प्रियाची सायकोलॉजिस्टच्या अंदर चौकशी होणार आहे. अगदी सायकोलॉजिस्टच्या समोर प्रियाची चौकशी सुरू झालेली असते आणि प्रिया जी आहे तिथं धडधडीत खोटं बोलायला सुरुवात करत असते. आणि अर्जुन म्हणालेला असतो तिची जी बॉडी लँग्वेज आहे ना त्यावरून आपल्याला कळणार आहे तिने कितीही खोटं बोलली, काही बोलली तरी, कारण तिने जरी बोलत असली तरी तिच्या बॉडी लँग्वेजनुसार ते जे रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे ते कोर्टाच्या समोर जाणार आहे आणि कोर्टाच्या समोर तिथं सगळं सत्य येणार आहे हे अर्जुनला माहिती असतं. आता दामिनी आणि महिपत यांचा कॉल होतो. दामिनीसाठी महत्त्वाचं एकच आहे की साक्षीला सोडवणं. दामिनी म्हणते ते जे पैदा आहे ना ते कसं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, खूप पोचलेली ती मुलगी आहे, कारण तिच्या बाबतीत आपल्याला विचार करून पावलं टाकावी लागणार आहेत हे दामिनीचं म्हणणं असतं, कारण ती किती खोटारडी आहे याचा विचारही करू शकत नाही. एवढं स्पष्टपणे दामिनी. इकडे अर्जुन आणि सायलीच्या हाती आता फॉरेन्सिक रिपोर्ट आलेले आहेत, ते म्हणजे विलासच्या खुनाचे. म्हणजे विलासचा जो खून झालेला आहे तो रात्री 8:30 वाजता झालेला आहे आणि फॉरेन्सिक टीमच्या रिपोर्टनुसार 8:30 वाजता खून झालाय. त्यावेळेस अर्जुन, सायली, चैतन्य तिघही बोलत बसलेले आहेत आणि ते तिघही म्हणत आहेत की नक्कीच काहीतरी वेगळा इश्यू आहे, कारण जो मेसेज आहे तो विलासच्या खुनानंतर गेलाय. कारण अर्जुनला एक शंका होती, ती म्हणजे की जर एवढ्या लवकर मेसेज गेलेला होता, खून एवढा उशिरा झालेला आहे, तर पोलीस का पोहोचली नव्हती. पण आता एकाच वेळी दामिनी आणि अर्जुन या दोघांच्या पुढे एक सत्य आलेलं आहे आणि ते म्हणजेच की विलासचा खून 8:30 वाजता झालाय आणि विलासच्या खुनानंतर मेसेज पाठवला गेलाय. आता अर्जुनचं एकच म्हणणं आहे की कोर्टामध्ये आता त्याला एकच गोष्ट प्रूव्ह करायची आहे आणि ती फक्त की हा मेसेज कुणी पाठवला, हा मेसेज कुणी पाठवला एवढंच त्याला कोर्टामध्ये प्रूव्ह करायचं आहे. आणि ही गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी अर्जुनची आता तयारी सुरू झालेली असते. अर्जुन म्हणत असतो एकदा का कोर्टाच्या समोर हे सत्य आलं की हा मेसेज ज्या व्यक्तीनं पाठवलेला आहे ती व्यक्ती कोण आहे हे जर का समोर आलं तर अर्जुन म्हणत असतो की मग मधुभाऊ निर्दोष सुटणार. एवढं अर्जुनला ठामपणे माहिती असतं आणि अर्जुनने त्यासाठी सगळी तयारी केलेली असते. मधुभाऊंकडूनही त्याने तो सीन रिक्रिएट केलेला असतो, तिथल्या गोष्टी घेतलेल्या असतात, तिथे नक्की काय काय झालेलं होतं, कशा पद्धतीने तिथे झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी मधुभाऊंकडूनही त्याने माहिती घेतलेली असते. त्याचबरोबर आता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होते. अर्जुन त्याचबरोबर इकडे जे दामिनी आहे ते दोघंही तिथे पोहोचलेले असतात. आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी ते दोघंही तिथं सज्ज झालेले असतात. इकडे सायलीलाही टेन्शन आलेलं असतं, कारण अर्जुनकडे बऱ्याच गोष्टी असतात. फॉरेन्सिक रिपोर्ट असतो ज्यामध्ये विलासचा खून हा रात्री 8:30 वाजता झालेला आहे. त्याचबरोबर जो मेसेज पाठवलेला आहे तो विलासच्या खुनाच्या नंतर पाठवलेला आहे. त्याचबरोबर अर्जुनने जेव्हा मधुभाऊंकडून सीन रिक्रिएट करून ते स्टेटमेंट घेतलेलं होतं ते स्टेटमेंट, त्यासोबतच प्रियाने सीन रिक्रिएट केलेला त्यावेळेस दिलेलं स्टेटमेंट, त्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये असलेली तफावत, त्यासोबतच इकडे अर्जुनच्या हाती आणखी पुरावे असतात आणि एवढा मोठा पुराव्यांचा पाऊस अर्जुन कोर्टात पडणार असतो ज्याची कल्पनाही प्रियाला नसते. प्रियाची बोबडी तर वळणारच असते हे अर्जुनलाही माहिती असतं, पण कोर्टामध्ये घडतं मात्र खूपच जबरदस्त, कारण अर्जुनने सगळे पुरावे पोलिसांच्या मदतीने सगळ्या गोष्टी मिळवलेल्या असतात. हे सगळं घेऊन अर्जुन, सायली, त्याचबरोबर मधुभाऊ, चैतन्य हे सगळेजण कोर्टामध्ये हजर झालेले असतात. एवढं सगळं झालेलं असतं आणि त्यासोबतच इथे बऱ्याच गोष्टी होणार असतात ज्याचा विचार प्रियाने स्वप्नातही केलेला नव्हता आणि प्रिया मात्र पुरती अडकली जाणार असते आणि प्रियाला कळणारही नसतं. मग आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात आणि मग युक्तिवाद सुरू होतात. इकडे आता प्रियाकडून ऑलरेडी दामिनीला तर कळलेलं आहे की तो मेसेज पाठवणारी व्यक्ती प्रिया होती हे दामिनीला ऑलरेडी कळलेलं आहे.
त्यामुळं दामिनी त्याचबरोबर इकडे अर्जुनलाही आता ही गोष्ट माहीत नाहीये, पण आता कोर्टात सगळ्यांच्या समोर ही गोष्ट उघड होणार असते. इकडे खुश असतात ते म्हणजे मधुभाऊ, त्याचबरोबर सायली, अर्जुन, चैतन्य, कारण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने समोर आलेल्या असतात आणि छान पद्धतीने सगळं असं घडणार असतं. आणि अर्जुन कोर्टामध्ये आता पहिलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायचं असतं, ते म्हणजे दामिनीला. दामिनी पहिलं ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी आता कोर्टामध्ये आलेली असते आणि दामिनी स्टेटमेंट देते. त्यानंतर अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगितलं जातं. अर्जुन ओपनिंग स्टेटमेंट देतो, तो म्हणजे विलासचा खून हा 8:30 वाजता झालेला आहे आणि विलासच्या मोबाईलवरून मेसेज हा विलासच्या खुनानंतर गेलेला आहे. हे स्टेटमेंट अर्जुनने कोर्टाच्या समोर दिलेलं असतं. जेव्हा अर्जुनने कोर्टाच्या समोर हे स्टेटमेंट दिलेलं असतं तेव्हा मात्र वाट लागलेली असते आता ती प्रियाची. मग इथे दामिनी त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की यासाठी मला मिस प्रिया तन्वी सुभेदार म्हणजेच प्रिया मधुकर यांना चौकशीसाठी बोलवायचं आहे असं अर्जुन सांगतो आणि प्रियाला चौकशीसाठी बोलावून घेतो. अर्जुनने प्रियाला चौकशीसाठी आता त्या बॉक्समध्ये बोलवलेलं असतं आणि तिथे प्रियाची चौकशी ही सुरू झालेली असते. प्रियाला प्रश्नांवर प्रश्न विचारले जात असतात. प्रियाची वाट तर लागणारच असते, त्याबद्दल काही शंकाच नसते. आणि आता प्रश्नांचा भडीमार हा सुरू झालेला असतो आणि त्यासोबतच अर्जुन तिला विचारत असतो की नक्की त्या दिवशी तिथे खुनाच्या रात्री जे काय घडलेलं आहे ते तुम्ही स्पष्टपणे सांगायचं आहे. मान्य, तुम्ही मला स्टेटमेंट दिलेलं आहे, पण आता कोर्टासमोर एकदा सांगायचं आहे. मग कोर्टासमोर ही प्रिया सांगायला सुरुवात करते की त्या दिवशी माझ्या पोटात दुखत होतं, म्हणजे तिचं जे कॅसेट आहे ना ते सुरू होतं. त्या दिवशी माझ्या पोटात दुखत होतं. मग मी, विलास काका, आम्ही दोघंही आलो आणि मग मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले होते. हे प्रियाचं सुरू झालेलं असतं. मी माझ्या रूममध्ये जाऊन बसलेले आणि त्यानंतर आराम करत होते. मधुभाऊ त्याचबरोबर इकडे विलास काका यांचा आवाज ऐकू आला. मग त्यांचा आवाज ऐकू आला म्हणून मी बघायला बाहेर आले तर मधुभाऊ हे विलास काकाला धमकी देत होते. म्हणत होते तुला काय करायचंय ते कर, तुझे पैसे देणार नाही, वाटलंच तर तुझा जीव घेईल, हे प्रिया बोलत असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की बरोबर आहे. मग अर्जुन आता मधुभाऊंचं जे स्टेटमेंट आहे ते तिथं उभं करतो. सीन रिक्रिएशनच्या वेळेस असतं ते तिथं प्ले करतो आणि त्यापूर्वी अर्जुन म्हणतो की मला आणखी एक गोष्ट कोर्टाच्या समोर आणायची आहे, ती म्हणजे आम्ही त्या दिवशी सीन रिक्रिएट केला आणि प्रिया म्हणजे तन्वी सुभेदार यांनी जे काही सांगितलेलं स्टेटमेंट आहे की त्यांनी त्या टेबलच्या मागे लपलेल्या होत्या, पण मी स्वतः तो सीन रिक्रिएट केलेला आहे. मी स्वतः तिथे होतो आणि त्या टेबलच्या मागे तिथे लपलेल्या होत्या. तिथून मी त्यांना पाहिलंय तर मला तिथे अजिबात दिसत नाही की गोळी कोणी चालवलेली आहे, अर्जुन हे सांगतो. आणि त्यानंतर मधुभाऊंचा सीन रिक्रिएट केलेला जे आहे ते स्टेटमेंट कोर्टाच्या समोर प्ले करतो. मधुभाऊंनी सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. अगदी मुद्देसूद पद्धतीने कुठल्या जागी काय झालं हे सगळं त्याच्यात सांगितलेलं असतं आणि या सगळ्यातून एकच गोष्ट प्रूव्ह होत असते आणि ती म्हणजेच की हे सगळं जे केलेलं आहे ते प्रियाने केलेलं आहे. हे कोर्टाच्या समोर आता प्रूव्ह होत असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं आणि प्रिया शांत होते. प्रिया शांत व्हायला लागलेली असते तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की काळजी करू नका, कसं डॉक्टरांची टीम आहे ना ती बोलवलेली आहे, असं अर्जुन सगळ्यांच्या समोर तिथं सांगत असतो. अर्जुन म्हणत असतो की मला उत्तर हवं आहे, तुम्ही खोटं का बोलताय, कारण मी स्वतः त्या टेबलच्या जागी उभा होतो, मी स्वतः पाहिलेलं आहे, परंतु मला तिथे काहीही असं दिसलेलं नाही. मग तुम्ही वारंवार असं खोटं का सांगत आहात कोर्टाला, कोर्टाचा वेळ तुम्ही वाया का घालवत आहात, हे अर्जुनने विचारलेलं असतं. तेव्हा मात्र आता पुढे येते ती म्हणजे दामिनी आता चौकशी करण्यासाठी येत असते. दामिनी म्हणत असते की मी तन्वी सुभेदार यांना प्रश्न विचारू शकते की मला त्यांनी फक्त एक सांगावं की त्या दिवशी विलासच्या जो मेसेज पाठवलेला होता तो मेसेज कोणी पाठवलेला होता. कारण इथे आता दामिनीने महत्त्वाचा मुद्दा उचलून धरलेला असतो, तो म्हणजेच की तो जो मेसेज आहे तो कोणी पाठवलेला आहे. दामिनीसाठी ती गोष्ट महत्त्वाची असते आणि दामिनीनं ते केलेलं असतं. त्यासोबतच दामिनी म्हणत असते की मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे,
कारण विलासचा खून आधी झालेला आहे आणि मेसेज आहे तो विलासच्या खुनाच्या नंतर पाठवला गेलेला आहे, म्हणजे विलासचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर मेसेज गेलेला आहे. हे दामिनी कोर्टाच्या समोर तिथे सांगत असते. आता दामिनीचं हे जे स्टेटमेंट आहे ते ऐकून रविराजला धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतो की कसं शक्य हे, म्हणजे ह्या काय बोलतायत हे सगळं, हा प्रश्न आता रविराजला पडलेला असतो आणि रविराज विचार करू लागतो. रविराज म्हणतो की काय आहे आणि तन्वीला का असे प्रश्न विचारले जातात. आता रविराज विचार करत असतो. रविराजकडे मात्र याचं उत्तर नसतं. आता प्रियाला दामिनी म्हणत असते की मला समजलं पाहिजे, मला एक गोष्ट कळत नाहीये की खून झाला त्यावेळेस तिथे मधुभाऊ होते, विलास होता आणि मिस तन्वी सुभेदार, तुम्ही तिथे होता बरोबर. मग मला सांगा, विलासच्या मोबाईलवरून मेसेज गेलेला आहे, मधुभाऊ तर स्वतः तो मेसेज पाठवणार नाहीत, कारण मधुभाऊंना तर विलासला त्यांनी मारलेला आहे, तर मधुभाऊ तो मेसेज का पाठवतील. दुसरी गोष्ट म्हणजे आता तो मेसेज जो पाठवलेला आहे तो मेसेज आता मधुभाऊंनी पाठवला नाही, विलास तर पाठवू शकत नाहीये कारण विलास तर जिवंतच नाहीये असं तिचं म्हणणं असतं. मग राहिला प्रश्न की तो मेसेज कोणी पाठवलेला आहे. आता तो मेसेज कोणी पाठवलाय हे शोधणं गरजेचं असतं. अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या स्वतःच का हे शोधाशोध करत आहेत, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे तर माझ्या फायद्याचं व्हायला लागलेलं आहे, कारण एवढं सगळं घडत आहे आणि तरीही आता हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो असं अर्जुनचं म्हणणं चाललेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो आता इकडे वारंवार तोच प्रश्न विचारला जातो. प्रियाची मात्र वाट लागत चाललेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. प्रिया मात्र वेड्यासारखी तिथं झालेली असते. तिला कळतच नाहीये की आता आपलं काय होणार आहे, आपण याच्यात पूर्णच अडकले जातोय की काय, ही भीती तिला वाटायला लागलेली असते आणि प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, असं काही नाही झालेलं, असं प्रिया म्हणत असते, मला नाही माहिती. मग तेव्हा अर्जुन म्हणतो एकतर तो मेसेज तुम्ही पाठवलेला आहे. अर्जुन पुढे चौकशीला येतो. अर्जुन विचारू लागतो की हा मेसेज तुम्ही पाठवलेला आहे एकतर, नसेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही सामील होता, हा जो खून आहे तो तुम्ही केलेला आहे. तेव्हा दामिनीही तिथे येते आणि म्हणते की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या स्टेटमेंटशी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मलाही असंच वाटतं, जर साक्षी तिथं नव्हती, अर्जुन सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार तिथे विलासचा खून झालेला होता, विलास तर गेलेला होता, मधुभाऊंनी तो खून केलाय असं प्रियाने तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजेच प्रियाने स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजेच तन्वीने स्टेटमेंट दिलेलं आहे. जर तन्वीने हे स्टेटमेंट दिलेलं होतं तर मग तिथे नक्की काय झालं, हा मुद्दा जो आहे तो उभा केला जातो आणि मग प्रिया पुरती अडकली जाते. प्रिया म्हणते की तो मेसेज मी पाठवलाय. आता प्रियाने स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केलाय. प्रियाने स्वतःच्या तोंडाने सांगितले की तो जो मेसेज आहे तो तिने पाठवलाय आणि झालं. इथे आता वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची, आणि प्रिया जी आहे ती आता विचार करायला लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं, आपण याच्यामध्ये पूर्ण अडकले गेलेलो आहोत ही गोष्ट प्रियाला कळलेली असते आणि आता प्रियाने स्वतःच्या तोंडाने तिथे सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की तो मेसेज मी पाठवलाय. आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे हा मेसेज तिने पाठवायची गरज काय होती. कोर्ट आता तिथे एकच उत्तर देतं, कोर्ट सांगतं, कोर्टाचा निर्णय होतो, कोर्टाचा निकाल लागतो. मिस प्रिया म्हणजेच तन्वी सुभेदार यांना 3 महिन्याची पोलीस कोठडी होत आहे आणि त्याचबरोबर त्यांची चौकशी करण्यात यावी. नक्की त्यांनी तो मेसेज का पाठवलेला होता, खुनाच्या ठिकाणी त्या तिथं हजर होत्या, तर त्यांनी ह्या गोष्टीचा खुलासा करावा. त्या क्षणी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि अर्जुनने ते दामिनीचं स्टेटमेंट आहे ते वापरून एक मोठी युक्ती केलेली असते आणि त्यामध्ये अडकवलेलं असतं ते म्हणजे प्रियाला. प्रियाची वाट लागलेली असते, प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे आणि प्रिया पुरती अडकलेली आहे. प्रियाची आता वाट तर लागलेलीच आहे, आता प्रिया काय करणार. आता रविराज त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. रविराजलाही प्रश्न पडलेला आहे. आता रविराज विचार करायला लागलेला आहे की त्या दिवशी तर ही गोष्ट हिने सांगितली नव्हती. आता मधुभाऊंच्या बाबतीत आता पॉझिटिव्ह गोष्ट समोर येणार असते. नक्की मधुभाऊंच्या बाबतीत अर्जुन कसंच आता पुढे सिद्ध करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.